मैं मेरी झांसी नहीं दूंगी. लोकसभा उमेदवारीसाठी ठामपणे म्हणाल्या भावना गवळी. शिवसेना शिंदे गटाच्या खासदारांची काल नुकतीच बैठक झाली. मागच्या निवडणुकीत 22 खासदार लढले होते. आता शिंदेंकडे शिवसेना आणि धनुष्यबाण आहे. त्यामुळे या मतदारसंघावर आमचाच क्लेम असायला पाहिजे असंही भावना गवळी म्हणाल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत 28 फेब्रुवारी रोजी यवतमाळ जवळच्या भारी शिवारात महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमासाठी पंतप्रधानांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यासह महाराष्ट्राचे संपूर्ण विधिमंडळ उपस्थित राहणार आहे. या निमित्तानं प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीत स्थानिक खासदार भावना गवळी यांचा फोटो वगळण्यात आला आहे. त्यामुळे या मतदारसंघातून आगामी निवडणुकीसाठी महायुतीतून दुसऱ्या उमेदवाराची चाचपणी सुरू असल्याचं म्हटलं जात आहे. यावर भावना गवळी यांनी चोख प्रत्युत्तर दिलं. जाहिरातमध्ये फोटो नाही, त्यापेक्षा मोदी साहेबांचा फोटो लागलेला आहे आणि आदरणीय मोदी साहेब येत आहेत, हे माझ्यासाठी सगळ्यात महत्त्वाची आनंदाची बाब आहे असं मी समजते. त्याच्यामुळे त्या गोष्टीला काही फोटो आला गेला हा स्थानिकचा विषय चालत राहील. मी लोकसभेची तयारी करते आहे, कारण काही लोकांनी म्हटलं म्हणून मी त्या ठिकाणी त्या विषय मागच्या वेळेला बोलली होती. पण माझा लोकसभेवर दावा आहे, मी 5 वेळेला निवडून आलेली खासदार आहे. त्याच्यामुळे आणि हा विषय कुठे आजचा चर्चेचा आहे की उमेदवारी ठरवायसाठी थोडी साहेब इथे आले. 2014 आणि 2019 साली मोदी यवतमाळमध्ये आले होते आणि 2024 मध्ये आता ते येत आहेत. ते ज्या ज्या वेळेला येथे आले तेव्हा शुभसंकेतच मिळाले. हा महिलांचा मेळावा आहे. या मेळाव्यासाठी मोदी येत आहेत. ते महिलांना संबोधित करणार आहेत. हा महिलांसाठी महत्त्वाचा मेळावा आहे. तसेच यवतमाळच्या रेल्वेच्या दृष्टिकोनातून हा महत्त्वाचा दौरा आहे असं भावना गवळी म्हणाल्या. यवतमाळकरांचा पायगुण चांगला आहे. 2014 मध्ये ते चाय पे चर्चासाठी यवतमाळमध्ये आले होते. यानंतर ते पंतप्रधान झाले. पंतप्रधान झाल्यानंतर त्यांनी रेल्वेची कामे मार्गी लावली. या सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत असंही भावना गवळी म्हणाल्या. महायुतीच्या जाहिरातीतून तुमचा फोटो वगळण्यात आला. तुमच्या उमेदवारीला विरोध का होतोय असा प्रश्नही यावेळी विचारण्यात आला. तेव्हा माझ्या उमेदवारीला प्रत्येक वेळीच विरोध होतो, पण प्रत्येक वेळेला मी माझाच रेकॉर्ड तोडला आहे. त्यामुळे त्या फोटोत मला इंटरेस्ट नाही. मोदी येणार आहेत त्यात मला इंटरेस्ट आहे. लाखो महिलांसमोर मोदी बोलणार आहेत असंही गवळी म्हणाल्या. आम्ही 13 खासदार शिंदेंबरोबर गेलो तेव्हा आम्हाला आश्वासित केलं होतं की यापुढेही तुम्हाला कायम ठेवणार. त्यामुळे माझी उमेदवारी कोणाला देण्याचा प्रश्नच येत नाही. या उमेदवारीवर माझाच दावा आहे. मी सलग 5 वेळा निवडून आली आहे. महाराष्ट्रातील पहिली महिला आहे की जी सातत्यानं निवडून येत आहे. म्हणून मी म्हणते की मैं मेरी झांसी नहीं दूंगी. शिवसेना शिंदे गटाच्या खासदारांची काल बैठक झाली. मागच्या निवडणुकीत 22 खासदार लढले होते. आता शिंदेंकडे शिवसेना आणि धनुष्यबाण आहे. त्यामुळे या मतदारसंघावर आमचाच क्लेम असायला पाहिजे असं त्या म्हणाल्या. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. मंडल न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला फॉलो करा.